हवंय ना? अरविंद, करून टाक वाट्या. हिची बुणबुण नकोय. आणि तसंही जे काही आहे ते दोघा मुलांचंच आहे. पण एक लक्षात ठेव श्रावणी, एकट्या अक्षयच्या नावावर काही होणार नाही. कळलं? आणि यापुढे श्रेयसच्या ट्रीटमेंटवर किती खर्च होतोय हा प्रश्न विचारला गेला नाही पाहिजे श्रावणी. म्हणजे आता या घरात प्रश्न विचारायची सुद्धा सोय राहिली नाहीये. श्रावणी, अक्षय प्लीज, मी तुला आधीच सांगते, जर तुम्हाला लेक्चर द्यायला आला असशील ना तर प्लीज नको देऊस. कळलं? कारण मी तुझं काही ऐकण्याच्या पलीकडे गेले. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे आता. श्रावणी शांत. मी तुला लेक्चर द्यायला नाही आलोय, उलट तुला हे सांगायला आलोय की तू आज माझे डोळे उघडलेस. आय एम प्राऊड ऑफ यू. आज तू माझ्या आणि घरच्यांच्या समोर दाखवून दिलंयस की सगळे एकच नातू, एकच मुलगाचा विचार करते. माझा कोणी विचारच करत नाही. श्रावण, तू नसतीस ना तर मी माझ्या हक्कांसाठी भांडूच शकलो नसतो. तुला तर माहिती हे सगळं नाही जमत मला. पण श्रावणी, आज मला बरं वाटलं जेव्हा तू कुणाचा काहीही विचार न करता सगळ्यांसमोर परखडपणे तुझं मत मांडलंयस. अक्षय, थँक्यू सो मच. थँक्यू. खरंच मला कसं वाटतंय ना या क्षणी मी तुला नाही सांगू शकत. तू ना मला असाच सपोर्ट करत राहा. मग मी बघतेच की तुला तुझा हक्क कसा मिळत नाही. आणि त्यात ती अतिशा आणि तारा, ती तिकडे तुरुंगात आहे ना. हीच ती वेळ आहे अक्षय आपला हक्क मिळवण्याची. आपलंच चुकलं रे अरविंद. नाही म्हटलं तरी अक्षयकडे दुर्लक्षच झालं आपलं. आपण गृहीत धरत राहिलो त्याला आणि श्रेयसमध्ये गुरफटून गेलो. यशोधरा होती तेव्हा एका छताखाली सगळं नीट होतं. पण आता तिला बरं नाहीये आणि आता ती कधी बरी होईल काही भरोसा नाही. आई, आपणच या दोघांना सांभाळून घ्यायला, त्यांची मनं जपायला कमी पडलो की काय असं वाटतंय. आता या घराचे 2 तुकडे होणार. यशोधरेनं आपल्या मेहनतीनं सांभाळलेलं हे घर तुटणार आता. अरविंद, ही 2 मुलं झाली तेव्हा सगळे आपण किती खुश झालो होतो. असं वाटलं होतं आता आईच्या खांद्याला खांदा लावून उभे राहतील, घराचं गोकुळ करतील. पण नाही,
श्रावणी ज्या पद्धतीनं बोलत होती ना, असं वाटते चमच्यापासून सुईपर्यंत सगळ्याची वाटणी केल्याशिवाय ती गप्प बसणार नाही. तारा घरात होती तोपर्यंत काहीतरी आशा वाटत होती की ती हे सगळं सांभाळून घेईल, श्रावणीला समजावू शकेल. आई, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. तर तारा घरात नाहीये, त्यात आपल्या श्रेयसची अशी तब्येत, साहजिकच आपण श्रेयसकडे जास्त बघणार. त्यामुळे श्रावणीला असं वाटणार की आपण अक्षयकडे लक्ष देत नाही, आपण त्याचा विचार करत नाहीये. आणि सध्या आता जे घरात घडतंय ना, ते बघून मला असं वाटतं की श्रावणी आता जास्त स्वस्थ बसणार नाही. यशोधरा गेली, तारा घरात नाहीये. मी ना खरंच खचून गेलोय आई. अरविंद, आपण आणखी एक मोठी चूक केली. ताराला सोडवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीये. शकुंतलेच्या आतते स्वभावापुढे आपण हतबल झालो. अरे अरविंद, त्या पोरीला ओळखते मी. शकुंतलेने म्हटलं की तिनं ताराला श्रेयसला मारताना बघितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला. ती मुलगी असं काही करेल शक्यच नाही रे. तुम्ही हकनाक तिला शिक्षा देताय तिनं न केलेल्या गुन्ह्याची. साहेब 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 ऐका ना. काय? साहेब एकदा चौकशी करून सांगाल का माझा श्रेयस बरा आहे का? मला बघायचंय हो त्याला, मला बोलायचंय त्याच्याशी. आपण हॉस्पिटलला जाऊ शकतो का? नाहीतर तुम्ही एक काम करा ना, मला घरी कोणाला तरी फोन करू द्या ना, मला बोलायचंय त्याच्याशी. साहेब माझा श्रेयस मरणाच्या दारातून परत आलाय हो. प्लीज प्लीज साहेब, मी हात जोडते तुमच्या पुढे, मला बोलू दे त्याच्याशी प्लीज. श्रेयसला आता घरी नेले. तुम्हाला ज्यांनी अटक केली त्या आमच्या सहाय्यक पोलिसांच्या माहितीनुसार हॉस्पिटलमध्ये जे काही झालं त्यानंतर त्याच्या घरच्यांचा हॉस्पिटलवरती विश्वास राहिला नाही. साहेब साहेब ऐका तरी. एवढं लागलं होतं माझ्या श्रेयसला, किती वाईट अवस्था झाली होती त्याची. अशा नाजूक अवस्थेत त्याला घरी नेलंय. आता हॉस्पिटल सारखे उपचार घरी करता येतील की नाही माहिती नाही. मी पण नाही आता त्याच्याजवळ. कोण काळजी घेईल आता त्याची?